झी मराठी वाहिनीची लक्ष्मी निवास ही मालिका आता एका मोठ्या वळणावर येणार आहे, कारण या मालिकेमध्ये तब्बल 7 वर्षाचा लीप येणार असून त्यानंतर मालिकेच्या कथेत अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। काही कलाकार या मालिकेचा निरोप घेणार आहेत, तर काही नवीन कलाकारांची एंट्री होणार आहे। तर चला मग जाणून घेऊया कोणते कलाकार मालिकेतून बाहेर पडणार आहेत आणि कोणत्या नव्या कलाकारांची एंट्री होणार आहे। तर समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये भावना आणि तिच्या 2 मुली दाखवण्यात आल्या आहेत। यामध्ये आनंदी ही तब्बल 7 वर्षांनी मोठी झालेली दिसत आहे, त्यामुळे आतापर्यंत छोट्या आनंदीची भूमिका साकारणारी बाल कलाकार अनन्या तांबे हिने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे। आता तिच्या जागी मोठ्या आनंदीच्या भूमिकेत नवीन अभिनेत्री पाहायला मिळणार आहे। याशिवाय भावनाची दुसरी मुलगी देखील आता 7 वर्षाची झालेली दाखवण्यात येणार आहे, त्यामुळे या भूमिकेतही पुढील कथानकानुसार मोठा बदल पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे मालिकेच्या प्रोमोमध्ये श्रीनिवास यांच्या मृत्यूचा प्रसंग दाखवण्यात आला आहे, त्यामुळे श्रीनिवासची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी यांचा देखील या मालिकेतील प्रवास आता संपणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। त्यांच्या भूमिकेचा शेवट होत असल्यामुळे ते मालिकेतून एक्झिट घेणार आहेत। याशिवाय जान्हवी आणि विश्वा यांचं लग्न झाल्याचं दाखवण्यात आलं आहे। याशिवाय त्यांना एक मुलगा असल्याचं ही प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे आता त्यांच्या मुलाची ही मालिकेत एंट्री होणार असून पुढील कथानकात त्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे। एकंदरीतच पाहता लक्ष्मी निवास मालिकेतून तुषार दळवी आणि अनन्या तांबे या 2 कलाकारांची एक्झिट निश्चित झाली आहे। तर दुसरीकडे मोठी आनंदी, भावनाची मोठी झालेली मुलगी आणि जान्हवी विश्वाच्या मुलाची एंट्री होणार आहे, त्यामुळे मालिकेत अनेक नवीन चेहरे आणि नवीन कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। याशिवाय मालिकेतील कथेमधील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे जयंत आहे, कारण प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे जयंत हा गेली 7 वर्ष तुरुंगात होता आणि आता तो तुरुंगातून बाहेर आला आहे। बाहेर आल्यानंतर तो दळवी कुटुंबाविरुद्ध सूड उगवताना दिसणार आहे, त्यामुळे मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना भरपूर ड्रामा, संघर्ष आणि अनेक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। एकूणच 7 वर्षाच्या लीप नंतर लक्ष्मी निवास मालिकेची कथा पूर्णपणे नव्या वळणावर जाणार आहे। नवीन पात्र, बदललेली नाती आणि सुडांच्या नव्या अध्यायामुळे ही मालिका आणखीनच उत्कंठवर्धक होणार आहे। तर लक्ष्मी निवास मालिकेने घेतलेल्या या 7 वर्षाच्या लीप बद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।